ह्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतो आपण की त्यांना एक त्याप्रमाणे म्हणजे एखाद्या उपाशी माणसाला जर 4 दिवसानंतर जेवण मिळतं ते किती तृप्त होतं, त्याप्रमाणे यांच्या चेहऱ्यावर जसा आनंद येतो डोळ्याने मला दिसत नव्हतं। आणि मग मी आल्यानंतर माझी तपासणी नेऊन अगदी सुविधा व्यवस्थित आहे, तपासण्या व्यवस्थित करतात, जेवणही व्यवस्थित देतात आणि ऑपरेशनही व्यवस्थित करतात। आपण जर घाबरलो तर मग आपल्याला त्रास होतो। काळजीपूर्वक दक्षता घेतली जायची पेशंटची, विशेषतः वयस्कर लोकांकडे जातीनिशी लक्ष दिलं जातं। खूप आनंद वाटला आणि आमच्या शिर्डी परिसरातून भरपूर पेशंट तिथं आता जायला लागले। श्री साईबाबांच्या पावनभूमीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहता तालुका अध्यक्ष व साई संगम सेवाभावी संस्था शिर्डी तसेच आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तसेच डोळ्यांवरील शस्त्रक्रिया व सर्व उपचार यांचे मोफत शिबिराचे दिनांक 24/8/2025 रोजी करण्यात आले। या शिबिरासाठी शिर्डी व परिसरातील गरजू रुग्णांनी सकाळपासूनच रांगा लावत डोळ्यांची तपासणी करून घेतली आहे। या प्रसंगी मान्यवरांनी श्री साईबाबा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करत पुष्पहार अर्पण केला, दीप प्रज्वलन केलं व संदीप सोनवणे यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या शिबिरासाठी शिर्डीसह पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी हजेरी लावत आयोजक संदीप सोनवणे यांच्या साई सेवेचं कौतुक करत आभार मानले। तर संदीप सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की श्री साईबाबांची सेवा असून बाबांनी दिलेल्या रुग्णसेवेच्या संदेशाला पुढे घेऊन जाण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं। तसेच गोरगरीब गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला मोठं समाधान लाभतं। ही सेवा अशीच अविरत बाबा आमच्याकडून करवून घेतील अशी अपेक्षा संदीप सोनवणे यांनी व्यक्त केली आहे। माझं नाव गोरक्षनाथ आबक, राहणार रोई। मी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला पनवेल येथे झुंझुनवाला आय हॉस्पिटलला गेलो तर खूप प्रसन्न असं वातावरण, तिथं काळजी घेणारा स्टाफ, शुगरचे पेशंट, बीपीचे पेशंट असो व्यवस्थित चेक केलं जायचं, काळजीपूर्वक दक्षता घेतली जायची पेशंटची, विशेषतः वयस्कर लोकांकडे जातीनिशी लक्ष दिलं जातं। खूप आनंद वाटला आणि आमच्या शिर्डी परिसरातून भरपूर पेशंट तिथं आता जायला लागले। आमच्या परिसरात इतकं अद्ययावत आणि व्यवस्थित हॉस्पिटल डोळ्याचं नव्हतं आणि लोकांचा मोफत उपचार होतो, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि लोक स्वइच्छेने स्वयंस्फूर्तीने स्वतः होऊन येतात, शिबिरात भाग घेतात आणि आपल्या डोळ्यांच्या काही समस्या ज्या असतील त्या सॉल्व्ह करून घेतात। इथे येऊन आनंद वाटतो आणि आमच्या इथं संदीप भाऊ सोनवणे हा कॅम्प घेतात महिन्याच्या शेवटच्या रविवारी आणि खूप मोठी सेवा त्यांच्या रूपाने साईबाबांच्या नगरीत घडते आणि परिसरातल्या पंचक्रोशीतल्या लोकांना त्याच्यापासून खूप फायदा होतो, आनंद वाटतो आणि हॉस्पिटलची व्यवस्था एकदम सुंदर, सर्व स्टाफचे तिथल्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो। बेबी बाळासाहेब पवार माझं नाव आहे। मी राजूरवरून आले शिर्डीला ऑपरेशनसाठी। आम्हाला पनवेलला नेलं, ऑपरेशन माझं चांगल्या पद्धतीने झालं, सेवा त्यांनी चांगली दिली, आता व्यवस्थित दिसतंय। संदीप भाऊ सोनवणे यांनी हा कॅम्प आयोजित केला, सगळ्यांना त्यांची चांगली मोफत सेवा देतात, त्यांचे खूप खूप आभार। राजाराम किसनराव निंबाळकर, कोळगाव तडी कोळपीवाडी। माझ्या आहे ना डाव्या डोळ्याने मला दिसत नव्हतं आणि मग मी आल्यानंतर माझी तपासणी झाली, तपासणी झाल्यानंतर त्यांनी मला पनवेलला नेलं, पनवेलला नेऊन अगदी सुविधा व्यवस्थित आहे, तपासण्या व्यवस्थित करतात, जेवणही व्यवस्थित देतात आणि ऑपरेशनही व्यवस्थित करतात। आपण जर घाबरलो तर मग आपल्याला त्रास होतो, काय असेल ते आपण सविस्तर त्यांना माहिती द्यायची, गोळ्या औषध द्यायची काय, मग त्याच्यावरती आपल्याला औषधं देतात, ड्रॉप टाकी द्या आणि मग तपासण्या करून नंतर दोन दिवसांनी आमचं ऑपरेशन झालं। तिकडे व्यवस्थित ऑपरेशन झालं, व्यवस्थित सुविधा आहे, आता व्यवस्थित दिसतं। मला या डाव्या डोळ्याने बाहेरचं दिसत नव्हतं, आता दिसायला लागलं क्लिअर, लांबचं दिसायला लागलं। पैसे काही नाही, रुपयाने लागत तिकडे रुपयाने, फक्त आपल्याला खाया बियाला काय घ्यायचं असेल त्याच्याकरता पैसे लागतात, बाकीचं काही नाही। शिबिर आपले संदीप भाऊ सोनवणे यांनी आयोजित केलेले, मागच्या वेळेला आहे ना, मी त्याच्या मागच्या वेळेला इथं आलो होतो, त्या वेळेला नव्हतो गेलो। संदीप भाऊचे आभार, म्हणजे इकडे सुविधा चांगली आहे संदीप भाऊकडं, ही पावसा पाण्याची व्यवस्था चांगली आहे आणि इथं थोडंसं चहा पाणी नाश्ता थोडंसं देतात लोकांना, ते त्यांच्या पदर, त्याच्यामुळे व्यवस्थित ते स्वयंसेवा करतात, हे लय महत्वाचं आहे।
आम्हाला यातले तर आपण साईबाबांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे, श्रद्धा, सबुरी आणि सबका मालिक एक. साईबाबांनी आपलं आयुष्य आपल्या भक्तांसाठी सगळ्यांसाठी घातलेलं आहे. त्याचा आपण थोडा अनुनय घेऊन म्हणून एक छोटंसं कार्य म्हणून आपण हे कार्य करत आहे. मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, त्याप्रमाणे मोफत चिकित्सा नेत्राची, त्या सर्व सुख सुविधा आम्ही इथं आलेल्या गोरगरिबांना आम्ही देत आहे. यामध्ये आपल्याला पनवेलचे झुंझुनवाला या हॉस्पिटल आपल्याला फार मदत करतं. की आपला हे शिबिर दुसरं शिबिर आहे आणि यात शिर्डी आणि शिर्डी परिसरातले गोरगरीब खेड्यापाड्यातले याचा लाभ घेतात. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, मोतीबिंदू पिकलेला आहे पण मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकत नाही, त्यासाठी त्यांना इथं ही सुविधा खूप फायदेदायक आहे आणि त्यांना एक दिलासा आहे मोठा. यासाठी आमची साई संगम सेवाभावी संस्था, परत माझे मित्रमंडळ आर झुंझुनवाला, राष्ट्रवादी तालुक्याचे माझे कार्यकर्ते, मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष असल्यामुळे त्यामुळे त्यांचं बी खांद्याला खांदा लावून काम करतात. आणि यामध्ये सर्व पत्रकार मंडळी सुद्धा आम्हाला याचे ऍडव्हर्टायझिंग करण्यामध्ये मदत करतात. मी सर्वांचा फार आभारी आहे. यात इतका आनंद वाटतो, जे आनंद म्हणजे आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो, आपल्यासाठी खर्च करतो, त्याच्यात सुद्धा तो आनंद वाटत नाही. ह्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतो आपण, की त्यांना एक त्याप्रमाणे म्हणजे एखाद्या उपाशी माणसाला जर 4 दिवसानंतर जेवण मिळतं ते किती तृप्त होतं, त्याप्रमाणे यांच्या चेहऱ्यावर जसा आनंद येतो, त्या आनंद पाहूनच आमचं म्हणजे असं वाटतं आपण काहीतरी करतो त्याचं सार्थक झालेलं आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो फार मोठ्या पद्धतीने करणार आहे. म्हणजे एक महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने आयोजन करणार आहे. रुग्णांना हेच आवाहन करणार आहे की आपल्याला इथं आम्ही राहण्याची, जेवणाची, ऑपरेशनची सगळी सुविधा फ्रीमध्ये दिली. कोणत्या प्रकारे यांना चार्ज केलेला नाहीये. त्याप्रमाणे रुग्णाला एकच का आपण दिलेले नियम पाळावा आणि दुसरे पुढच्या महिन्यात जे शिबिर आहे, दुसरे कोणी असे गरजूवंत असन तर त्यांना सुद्धा इथं पाठावे, म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टीचा लाभ घेता येईल.